अतिशय छानपणे इथं स्वच्छतागृह केलेले म्हणजे एक कचरकुंडी थोडक्यात. वा, या ठिकाणी फ्लॅश चालू करा किंवा लाईट असेल तर लाईट लावा. करा ना, लाईट आहे का? मोबाईल आहे का तुमच्याकडे? वा, स्वच्छतागृहाची अवस्था, बक्षीस पत्र या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे इथं कोणी आलं स्वच्छता समजा लग्नीसाठी किंवा काही करण्यासाठी अत्यंत आलं, या ठिकाणी पहिल्यांदा सत्कार केला जातो. प्रकल्पाच्या वतीने इथे सत्कार केला जातो. आणि जर या ठिकाणी लघवी करायची असेल तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी असे ठेवलेले फिनेल पहा या ठिकाणी पहा. म्हणजे या ठिकाणी लघवी आली तर कुठं माणसाने लघवी कुठं करायची? पेंटेमध्ये करायची, कशामध्ये करायची नक्की पहा. आता हे पहा, हे टॉयलेट आहे. या ठिकाणी पहा कचरा पूर्णपणे ठेवला आहे. का? म्हणजे जर इथं स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी पगार दिला जातो तर हे स्वच्छता कर्मचारी नक्की काय करतात? इथं पहा, जे बेसिंग पाहिजे बेसिंगची अवस्था पहा या ठिकाणी कशी केलेली आहे. जिथं आपण लघवी करतो त्याची पण अवस्था पहा कशी केलेली आहे. त्याच्यानंतर हे झाले फॉर्म पण प्लॅस्टिकचे, म्हणजे इथे कचरकुंडी थोडक्यात केलेली आहे. चला आपण आता बाहेर जाऊया. तर आता आपण दुसऱ्या साईडला आलेलो आहे आणि दुसऱ्या साईडला पहा स्वच्छतागृह हे नाव लिहिलेलं आहे. पण स्वच्छतागृह नाव लिहिलेलं आहे पण या ठिकाणी पण Z+ सिक्युरिटी लावलेली पहा. आपण जर खोलायचा प्रयत्न केला ते खोलत नाही. आंबेगाव तालुक्यातलं सगळ्यात मोठं प्रकल्प कार्यालय घोडेगाव या ठिकाणी, आणि या ठिकाणी 4 जिल्ह्याचं हे एकमेव असं कार्यालय. या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. याच्यावर लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष घालावं आणि लवकरात लवकर जी योग्य असेल ती कारवाई निश्चित करावी.